जय महाराष्ट्र. सध्याच एक तमिळनाडूची पाल, हे पाल शब्द माझा नाही, माननीय राज ठाकरेंचा आहे, मुंबईत आलेली मालाडच्या एका कॅन्डिडेट, भाजपाच्या कॅन्डिडेटचं प्रचार करण्यासाठी. सर्वप्रथम तर भाजपाला बाहेरचे कॅन्डिडेट महाराष्ट्रासाठी का लागतात किंवा मला मुंबईसाठी का लागतात प्रचारासाठी? यांच्याकडे स्वतःची त्यांची मुलं नाही आहेत का प्रचारासाठी? बाहेरून एक एक बोलवत आहेत. आणि बोलवलं तर कोण? अण्णा मुल्ला? नाही, मला माहिती आहे त्याचं नाव काय आहे, पण जर तो माझ्या मुंबईला बॉम्बे बोलू शकतो तर मी त्याच्या मलाईला मुल्ला का नाही बोलू शकत? तर अण्णा मुल्ला काय बोलला की मुंबई इज नॉट अ सिटी ऑफ महाराष्ट्र. देन हू सिटी इज इट? देन हू सिटी इज इट? मुंबई इज व्हेरी वेल अ सिटी, अ प्राइड, अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन, आमचे 107 हुतात्मे ह्याच मुंबईसाठी गेले आहेत आणि त्यांच्या जीवावर ही मुंबई आम्हाला भेटलेली आहे. तर तुम्ही इतर राज्यातून, इतर प्रांतातून येऊन आम्हाला नका शिकवू की आमची मुंबई कोणाची आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हिपोक्रसीची लिमिट बघा. याच्या राज्यात हिंदी बोलायला सक्त मनाई आहे. याच्या राज्यात ऑटो रिक्षावाले मुलींना, बायकांना मारतात जर त्यांना हिंदी नाही आली तर. आमच्या राज्यात तर असं होत नाही. आम्ही भले मारवाड्यांना मारू, गुजरात्यांना मारू, पण ते पुरुषावर हात उचलतो आम्ही. कुठच्याही स्त्रियावर, कुठच्याही मनसैनिकांनी, कुठच्याही शिवसैनिकांनी किंवा कुठच्याही महाराष्ट्रांनी कुठच्याही बाईला हिंदी येत नाही म्हणून तिच्यावर हात नाही उचलला. तुझ्या राज्यात होतात अण्णा मुल्ला, जा पहिला स्वतःचं राज्य सांभाळ, तिकडे एक महान क्रांती आण, त्याच्यानंतर आमच्या मुंबईबद्दल, आमच्या महाराष्ट्राबद्दल बोल. हीच तुझ्याकडे विनंती. ओके? अँड फॉर दोज हू स्टील कॉल्स माय मुंबई बॉम्बे, जय महाराष्ट्र.